ना म्हणजे जसायला हवं. मी प्रिया आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि काल रात्री खूप पाऊस होता इकडे आणि म्हणजे लाईट पण नव्हती. आज सकाळी लाईट आली आणि आता म्हणजे मोकळं झालेलं आहे तसं वातावरण, पण तरी पाऊस रात्री खूपच होता. आणि रेवा मॅडम त्यांच्या टाईमवर उठून गेलेल्या आहेत. आता वाजले 6:30. आता मी माझा चहा वगैरे घेते. आज आम्ही मंदिरात पण गेलो नाही. माझा ताट वगैरे इकडे रेडी झालेला होता. बाकीच्या वस्तू मी सकाळी ठेवते ना, ताट वगैरे रेडी झाला होता पण पावसामुळे झालं कॅन्सल. आणि इकडे मॅडम हाय हाय. इकडे रे मॅडम थोडीशी आता पडली होती, थोडीशी रडत होती, मी ब्लॉग स्टॉप केला होता. हाय कर. हाय हाय रेवा. नाही मूड नाही रेवा, आता पडली होती. हा रेवा कुठे लागलं बघ तुला. इशू तिथे आली बघ. आली 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 आली. इकडे पूजा करून झाली माझी. मी आज मंदिरात गेली नाही ना, तर फुलं पण नव्हते आणलेले म्हणून पूजा वगैरे करून घेतली. फुलं तर नाही येतात. आणि रेवाला हाय तर देवी झोपवते, कारण खूप त्रास करत होती आणि लवकर पण होत होती ना आता, म्हणून ती आता वाजले 7:30. ती झोपून दिला आता. आता मी पण पूजा वगैरे करून झाली तर स्वयंपाकाला सुरुवात करते. पावसाचं अजून पण वातावरण आहे. रात्री एवढा पाऊस पडला की विचारूच नका. हवा पण खूप होती आणि आता पण तसंच पावसाचं वातावरण तुम्हाला दाखवते मी. पावसाचं वातावरण आता पटापट आवडते मग होते तुमच्यासोबत. तर आता चालू आहे आमचा सगळ्यांचा नाश्ता. माझ्यासाठी, जयूसाठी, आईसाठी आणि इशूसाठी. म्हणजे इशू दोघं मिक्स झाले. आमच्यासाठी होतं साधं पोहे, म्हणजे मेथी पोहे, आणि दादा यांच्यासाठी आणि इशू थोडंसं खाल्लं. अंड पोहे होतं त्यांच्यासाठी. आणि इकडे मॅडम आता खात आहे. काय खाते? पोहे. कोणतं पोहे खाते? हो. गुड मॉर्निंग. इकडे तारक मेहता चालू आहे सोबत. इकडे इशू ताई आणि रेवाताई, आई आणि रेवाताई. का ग आईना नाश्ता करू दे. काय करते रेवा? ए रेवा, का ग? पोहे खाऊन झाला, आता खातो यावेळी चिवडा. काय सांगते? कोण कोण ग? काय म्हणते? बसते नाश्ता करायला. इकडं इशूताई, इकडं जयू, इकडं आई रेवा आणि इकडं झालं. सध्या सुट्ट्या आहेत ना, तर तिची नवीन नवीन डिमांड येते रोज काही काही. तर तिने आज मला बनाना शेक बनवायला लावला. तर इकडं रेडी झालेला आहे आणि त्याच्यात थोडंसं तिला हॅप्पी करण्यासाठी मी गार्निश कॅडबरीने केलेलं आहे. तर तिला देते आता छान असं बनाना शेक. बघू तिचं रिॲक्शन आता. आईची इकडे कोथिंबीर निवडायचं चालू आहे. कसं आहे ग? हो, तिला पण दे ग. कसं आहे रेवा? तुला आवडलं का ग? अगं तिला पण दे. झाली संध्याकाळच्या स्वयंपाकाची वेळ. तर आता बनवतो मी आणि जयू पोळ्या, आणि एका साईडला मटण पण टाकले शिजण्यासाठी, आणि भात आणि उसळ बनवायची मला आईंना, मठाची उसळ. पोळ्या चालू आहे करायच्या. ते मटण टाकलेलं आहे. जयू होते.